गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद. जिल्हा परिषद अहिल्यानगर निशान आरंभ इयत्ता 5वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत पुन्हा एकदा आपण सर्वजण प्रश्नपत्रिका सोडून घेणे क्रमशः या उपक्रमामध्ये 2 दिवसापासून आपण इयत्ता सन 2023 पेपर क्रमांक 1 या विषयाची प्रश्नपत्रिका सोडून घेतो. पहिल्या दिवशी भाषा आणि दुसऱ्या दिवशी आपण गणिताचे प्रश्न क्रमांक 25 ते 43 पर्यंत प्रश्न पाहिले ते पहा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका सोडून घेण्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. पहा, निर्णय क्षमता किती महत्वाची असते आणि स्पर्धा परीक्षांमध्ये आपण वर्षभर काय मेहनत केली यापेक्षा त्या परीक्षेच्या वेळेमध्ये आपण काय निर्णय घेतला, काय उत्तर सोडली आणि कशा पद्धतीने प्रश्न सोडला हे खूप महत्वाचं असतं. एक प्राचीन काळातील गोष्ट आहे. पहा, बर्वेस नावाचा एक शेतकरी सद्गृहस्थ होता आणि या सद्गृहस्थाकडे खूप मोठ्या प्रमाणावर जमीन होती आणि या जमिनीच्या त्याने मधोमध काय केला, एक असा रस्ता निर्माण केला आणि तो रस्ता निर्माण केल्यामुळे काय झालं, त्यांनी त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप सारा गवत त्याचं उगायचं आणि या गवत उगल्यामुळं त्यांनी एक गाढव पाळलं होतं. आता हे गाढव पाळल्यामुळे काय करायचं, तो शेतकरी त्या गाढवाला त्याचे गुजारण करण्यासाठी ते काही गवत घेऊन टाकत नसत. त्या गाढवाला सोडून द्यायचे आणि ते गाढव काय करायचं, ते आणले का त्यांनी त्या बांधाच्या कडेला त्याला सोडायचे, ते गवत खायचं, दिवसभर आपले गुजरण करायची, मालक सांगेन ते काम करायचं आणि त्या पद्धतीने त्या गाढवाचा नित्यक्रम मालकासोबतच्या याच्यासोबत चालू. एक दिवस काय झालं, मालकांना खूप सारं मोठं काम लागलं. काम लागल्याच्या नंतर मालकाने ठरवलं की अरे, आता तर आपल्याला महिनाभर कामासाठी बाहेर गावी जावं लागणार आणि त्यासाठी एक महिनाभर या गाढवाचं कसं नियोजन करायचं. त्यांनी आपल्या नोकराला सांगितलं बाबा की बघा, या पद्धतीनं मी आता महिनाभर जाणार आहे. त्यांनी विचार केला, जरी या नोकराने महिनाभर गाढवाकडे लक्ष दिलं नाही तरी गाढव या दोन्ही रस्त्याच्या कडेचं गवत खाऊन आपलं उदरनिर्वाह व्यवस्थितपणे करू शकतो. अशा पद्धतीने ते मालक निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर मालक येणार 1 महिन्यानंतर पाठीमागे आले आणि तेव्हा त्यांनी पाहिले तर गाढव त्यांना मृत अवस्थेमध्ये दिसतो. अरे, त्यांनी खूप सारा विचार केला, एवढा मोठं रस्त्याच्या कडे एवढं मोठं सारं गवत, गाढवानी जर विचार केला असता तर त्याचं अख्खा आयुष्य जरी त्याने गवत खाल्लं असतं या दोन्ही बाजूच, तरी त्याला कोणतीही अडचण निर्माण झाली नसती. मग हा गाढव मृत कसं काय पाव आणि विचार केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की तो गाढव या विचारात होता की मी रस्त्याच्या कोणत्या बाजूचा अगोदर गवत खाऊ, त्या बाजूचा खाऊ का ह्या बाजूचा खाऊ, उजव्या बाजूचा खाऊ का डाव्या बाजूचा खाऊ. आणि तो त्या विचारातच असताना काय झालं की त्याला आहे ना, ते गवत खायचंच विसरून गेला आणि फक्त त्या विचारामध्येच तो मग्न राहिला. त्या विचारात मग्न राहिल्यामुळं झालं काय की त्या गाढवाचा मृत्यू होतो. मला सांगायचं एवढंच आहे की पहा, निर्णयामध्ये विजय असतो. जीवनामध्ये माणसाला निर्णय घेता येणं खूप महत्वाचं असतो. तो निर्णय चूक आहे, बरोबर आहे, तो काळ ठरवेल. तसं तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी तिथे हजरजबाबीपणा, अॅक्युरन्सी आणि डिसिप्लिन या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. या जर गोष्टी जर तुम्ही जर त्याचं पथ्य पाळलं तर तुम्ही कोणताही किती कठीण प्रश्न तुम्हाला वाटत असला ना, तो सहजासहजी सोपा आणि तुमच्या बुद्धी चातुर्याने तुम्ही तो सोडू शकता. त्याच पद्धतीचा दुसरा एक मुद्दा आहे. काय होतं, एखादा गणित जर आपल्याला अवघड गेलं ना, तर तुम्ही विद्यार्थी लगेच सोडता, पुढे जाता, दुसरं अवघड गेलं सोडता, पुढे जाता. अशा अनेक जर गणित तुम्हाला जर अवघड जायला लागले, तुम्ही सोडायला लागले, तर तुम्हाला परीक्षेमध्ये तालुका, जिल्हा आणि राज्य गुणवत्ता यादीमध्ये अडचण निर्माण होत असते. तुम्हाला अंगुलीमाल आणि तथागत गौतम बुद्ध यांची सुद्धा गोष्ट माहित असते. पहा, मगध राज्यामध्ये अंगुलीमाल काय करत होता,
तो एक प्रकारचा डाकू होता आणि आलेल्या लोकांना लुटायचा, मारायचा, या सगळ्या गोष्टी त्याच्यात चालू होत्या. जेव्हा गौतम बुद्धांना ही गोष्ट कळाली, की त्यांना भेटायचं म्हणून ठरवलं. लोकांनी सांगितलं असं-असं आहे, ते दुःखात होते, सगळ्या अडचणी. पण गौतम बुद्ध ज्या टायमाला त्या जंगलामध्ये गेले, ते सरळ चालत होते. "ए थांब रे! तुला कळत नाही का?" त्याने दोनदा आवाज दिला. आणि गौतम बुद्धांनी न ऐकल्यासारखं आपल्या पुढेच चालले. तो आला, "तुला सांगितलेलं कळत नाही का मी? समजत नाही का?" गौतम बुद्धांनी त्यांना प्रत्युत्तर केलं, "मी तर थांबलोच आहे. तू कधी थांबणार आहे?" हा प्रश्न केल्याच्या नंतर तो म्हणला, "तुला भीती वाटत नाही का?" आणि अंगुलीमालने पाहिलं होतं, की त्याला ज्या टायमाला व्यक्ती कोणी असं जर समोर आले तर थरथर कापायचे. आपल्या जीवाच्या आकांताने ते घाबरायचे. पण गौतम बुद्ध अजिबात घाबरत नव्हते. आणि त्यांची ज्यावेळेस शाब्दिक चकमक झाली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं, "अरे मी 10-10 माणसं एका वेळेस तोडले, मारले. मी तुम्हाला अजिबात साधू भीती वाटत नाही का?" भीती वाटायचं काय कारण आहे? ज्या भीती वाटली पाहिजे ना, त्याची वाटली पाहिजे, की जेव्हा समर्थ आहे. त्यांची चर्चा झाली. त्यांनी सांगितलं, "जा बरं, तू जे बोलतोस हे तर जा आता झाडाचे 10 पानं तोडून आण." तो गेला. मला झाडाचे 10च पानं काय, मी अख्खं झाड तोडून आणू शकतो. आणि त्यांनी 10 पानं तोडून आणली आणि गौतम बुद्ध त्यांना म्हणले, "आता काय करा, तुम्ही हे 10 पुन्हा पानं घेऊन जोडा." ते म्हणले, "असं कसं शक्य होईल? तोडून आणलेले पान पुन्हा जोडता येतील का?" त्यावेळेस गौतम बुद्धांनी सांगितलं, "जर तोडता येणारी गोष्ट तुम्हाला जोडता येत नसेल, तर तोडण्याचा अधिकार तुम्हाला काय आहे?" आणि त्यावेळेस तो अंगुलीमाल थोडा खजील झाला. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यानंतर तो गौतम बुद्धांचा शिष्य झाला आणि तोच अंगुलीमाल पुढे भिक्षुक म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांनी कार्य केलं. मला काय म्हणायचंय, तोडण्यापेक्षा जोडणं महत्वाचं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये एक मार्क्स जोडण्याची आवश्यकता आहे आणि तो एक मार्क्स तुम्हाला गुणवत्तेपर्यंत घेऊन जाणार आहे. तर आज आपण गणित विषयाचा प्रश्न क्रमांक काल अडसरे सरांनी जे प्रश्न घेतले होते, त्यानंतरचे प्रश्न, पुढील जी प्रश्नपत्रिका आहे, ते आपण क्रमशः पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 43 नंबर. आणि हा प्रश्न पाहत असताना पहा, अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आपल्याला प्रश्नाचं वाचन समजपूर्वक झालं. प्रश्नाचं जर आकलन झालं ना, तर प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होत नाही. दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू 1.5 सेंटीमीटर असल्यास त्या आकृतीची परिमिती किती? पहा, हा जो प्रश्न आहे, हा परिमितीवरचा प्रश्न आहे. आणि हा परिमितीवरचा जो प्रश्न आहे, तो परिमितीवरचा प्रश्न सोडवत असताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला परिमिती म्हणजे काय ही संकल्पना माहित असणं. पहा, मी ते 2 आकृत्या काढतो. ही एक आकृती काढली, ही एक आकृती काढली आणि ही एक आकृती काढली. तुमच्या लक्षात आलं असेल, की इथं एक आकृती आहे, ही बंदिस्त आकृती आहे. आणि इथं जी आकृती आहे, ती खुली आकृती आहे. आता परिमिती नेहमी ही बंदिस्त आकृतीची काढता येत असते. खुल्या आकृतीची परिमिती काढता येत नाही. परिमिती म्हणजे काय? बंदिस्त आकृतीच्या असणाऱ्या बाह्य बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, इथं दिलेली आकृती ही पण बंदिस्त आकृती आहे. पण तुम्ही प्रश्न सोडवताना विद्यार्थी मित्रांनो कोणते चूक करतात किंवा गडबड करतात किंवा अति आत्मविश्वासाने काय करतात? तुम्ही बंदिस्त आकृती म्हणल्यामुळे तुम्ही आतल्या बाजू पण या पण बाजू कधी कधी विचारात घेतात आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुक. पहा, मग आता मी काय सांगतो, बंदिस्त आकृतीच्या बाह्य बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती. आता इथं पहा, इथं किती दिले तर हे 3 हे 3 आणि हे 3 दिले. म्हणजे याच्या बाह्य बाजू ना मी इथून सुरुवात करतो काय लक्षात येतो. हे 3 हे 3 झाले 6 हे 3 आणि हे 3. 3, 6, 9, 12. 12 आणि हे 3 12. इथल्या 3 झाल्या, इथं 3 झाल्या, इथं 3 झाल्या, इथं 3 झाल्या. इथं 3 झाल्या आणि इथं 3. 3 एक 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चे 12, 3 5 15, 3 7 18. या बाजू झाल्या 18. आता पहा, इथली एक, ही एक, अधिक ह्या 2. इथली एक आणि इथली एक, अधिक ह्या 2. इथली एक आणि इथली एक, अधिक ह्या 2. पहा, 18 आणि 2 हे 20, 20 आणि 2 22, 22 आणि 2 24. 24 बाजू झाल्या. आणि एका बाजूची जी लांबी आहे ती आहे 1.5 सेंटीमीटर. मग आता याचा जर गुणाकार केला तुम्ही, याचा जर गुणाकार केला आणि सरळ सरळ आपल्या
तोंडी जर गोष्टीमध्ये केलं तर 24 ची दीडपट करायच्या. 24 ची दीडपट हे 24 पूर्ण आणि हे भाग बरोबर काय होणार 36 होणार आणि एकक काय हो सेंटीमीटर आहे. म्हणजेच या बंदिस्त आकृतीची जी परिमिती आहे ही 36 सेंटीमीटर येणार आहे. मग आता पर्याय शोधायचा आपल्याला कुठे आहे आणि हा पर्याय आहे 4. हा पर्याय बरोबर आहे. आता लक्षात घ्या तुम्ही कधी कधी जर तुम्ही गडबड जर ही केली आणि आतल्या बाजू जर विचारात घेतल्या तर तुमचं उत्तर कदाचित 39 येऊ शकतं आणि मग तुमचं उत्तर चुकू शकतं. म्हणून काय करायचंय की ज्या टायमाला तुम्ही उत्तर सोडणार आहे ती परिमिती म्हणजे काय आणि ती संकल्पना जर क्लिअर झाली तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. त्यानंतर काय 44 नंबरचा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये काय सांगितलंय या प्रश्नामध्ये 1, 6, 9 हे अंक कोणत्याही स्थानी शब्द समजून घेऊन कोणत्याही स्थानी महत्वाचा शब्द इथं आहे कोणत्याही स्थानी असलेला एक अंकी आणि 2 अंकी मुद्दा समजून घ्या. एकूण वर्ग संख्या शोधायच्या. एक अंकी आणि 2 अंकी वर्ग संख्या शोधायच्या जर म्हटलं तर आपल्याला वर्ग संख्या माहिती पाहिजे. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 6, 4 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81. आता प्रश्नामध्ये विचारलेला आपल्याला एक अंकी आणि 2 अंकी हे काय 10चा वर्ग लिहित नाही. मग काय सांगितलंय 1, 6, 9 हे अंक कोणत्याही स्थानी पहा 1 या वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक आलेला आहे. त्याचबरोबर 3 या वर्ग संख्येच्या वर्ग संख्या जी आहे तो एकच स्थानचाच अंक आहे तिचा वर्ग 9 आहे. त्यानंतर 4 हा वर्ग संख्या आहे तिचा वर्ग 16 आहे तिच्या एकच स्थानी 1 पण आहे आणि 6 पण आहे एकच संख्या धरायची आहे. त्यानंतर 6 चा वर्ग 36 आहे तिच्या एकच स्थानी 6 आहे. त्यानंतर 7 चा वर्ग 49 तिच्या एकच स्थानी अंक आहे. 8 चा वर्ग 64 हिचा एकच स्थानी 6 आहे आणि 9 चा वर्ग 81 हिच्या पलीकडे तिथं दशक 6 आणि इथं एकच स्थानी 1 आहे. मग आता 1, 6 आणि 9 हे अंक कोणत्याही स्थानी असणार आहे. एक अंक आणि 2 अंक कोणत्या संख्या वर्ग संख्या मोजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे इथं पर्याय क्रमांक कोणता आहे तर पर्याय क्रमांक आहे 3 आणि या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर खूप सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला वर्ग संख्या माहित आहे सगळं माहित आहे फक्त तुम्हाला गोंधळ काय होणार एक अंकी 2 अंकी वर्ग संख्या कोणत्या येतात आणि त्या वर्ग संख्या शोधण्यासाठी आपण काय करायचंय आणि प्रश्नाचं आकलन कसं करायचंय हे वाचन समजपूर्ण विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे 45. 45 मध्ये दसे 10 जणांनी 3,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे सरळ व्याज किती. पहा सरळ व्याज ही संकल्पना ज्यावेळेस आपण पाहतो ना त्यावेळेस आपल्याला 4 सूत्र पाठच असणं गरजेचं आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे सरळ व्याजाचं सूत्र सर्वांना माहित आहे. सरळ व्याजाचं सूत्र पहा सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. आता सरळ व्याजाच्या नंतर आपण रास वगैरे काढतो म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे सरळ व्याज अधिक मुद्दल बरोबर रास हे सरळ सूत्र आहे. पण आता याच्या बरोबर आणखीन 3 सूत्र आपल्याला का अपेक्षित आहे तुम्हाला सरळ सरळ प्रश्न आता हा 2023 ला आला इथपर्यंत ठीक आहे पण पुढच्या परीक्षेला येईल काही नाही. पण तुम्हाला कधी मुद्दल काढायला येतो कधी दर काढायला येतो आणि कधी मुदत काढायला येतो. मग हे 3 सूत्र सुद्धा माहित असते. समजा मुद्दल जर काढायचं असेल तुम्हाला मुद्दल जर काढायचं असेल तर काय घ्यावं लागतं सूत्र काय आहे सरळ व्याज गुणिले 100
भागिले मुदत गुणिले दर, याच्यात जर तुम्ही किमती टाकल्या तर तुम्हाला उत्तर मिळतील. त्यानंतर तुम्हाला जर काय करतात दर काढायचा असेल, दर बरोबर सरळ व्याज गुणिले 100 गुणिले मुद्दल गुणिले मुदत किंवा काळ. दर झालं. आता काय करायचं आपल्याला, मुदत काढायची. मुदत बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले मुद्दल. हे 4 सूत्र विद्यार्थी मित्रांनो तुमचे पाठच पाहिजे. आणि हे जर पाठ असले तर याच्यावर कोणताही प्रश्न आला तर अडचण येणार नाही. चला आपला प्रश्न महत्वाचा काय आहे, आपला प्रश्न आहे जसा जसे 10,000 3,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे सरळ व्याज. मग सरळ व्याजाचं सूत्र आपण लिहिलं, सरळ व्याज बरोबर काय सूत्र आहे आपलं, म गुणिले क गुणिले क आणि भागिले 100. काय नाही आता आपण किमती टाकून घेऊया. काय आहे, मुद्दल किती आहे 3,000, आपला दर किती आहे 10, काय किती आहे 3 भागिले 100. मग आता काय करूया आपण, काय चेक केली भागाकार केला गेले. चला इथे 10 गुणिले 30 चा गुणाकार करूया. 10 गुणिले 30 30 आणि पुन्हा गुणाकार 30, याचा गुणाकार केला 30 गुणिले 30 900. मग जसा जसे शेकडा 10 दराने 3,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे सरळ व्याज किती मिळालं आपल्याला, 900 रुपये. आणि पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. आले लक्षात. त्यानंतर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 121 क्रमांकाचा. आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही प्रश्न आहेत, तुम्हाला मराठीमध्ये समजणारे प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो. पहा, अपूर्णांकाच्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला अपूर्णांकाचे समान केलेले एकूण भाग आणि विचारात घेतलेले भाग हे माहिती असणं अपेक्षित आहे. पहा, दिलेल्या अपूर्णांकामध्ये दिलेल्या अपूर्णांकामध्ये एकूण समान केलेले भाग आणि विचारात घेतलेले भाग, केलेले जे समान भाग असतात तो आपण कशामध्ये लिहितो, छेदामध्ये लिहितो. आणि विचारात घेतलेले जे भाग आहेत ते आपण कशामध्ये लिहितो, अंशामध्ये. मग आता हा अपूर्णांकाचा विचार करूया. याचे समान केलेले भाग किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, एकूण केलेले भाग 16 पैकी रेखांकित केलेले भाग 4. हे लिहून घेऊया. आता या अपूर्णांकाचे एकूण समान केलेले भाग किती, 1 2 3 4 आणि रेखांकित केलेले भाग किती, 2. या अपूर्णांकाचे भाग आता तुम्हाला इथं त्यांनी भाग केलेला आहे, पण आपल्याला इथे रेश म्हणून याचे समान भाग करून घ्यावे लागते, म्हणून मी ते रेश होतो. आता या अपूर्णांकाचे भाग करूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एकूण केलेले भाग आणि विचारात घेतलेले भाग 2. आता या अपूर्णांकाचे एकूण केलेले भाग बघा, 1 2 3 4 5 6 6 6 झाले भाग आणि रेखांकित केलेले भाग आहेत 3. आता तुम्हाला याच्यावरून याचं कोणतंही उत्तर कळणार नाही, पण आपल्याला सममूल्य अपूर्णांक ही संकल्पना माहित असणं सुद्धा गरजेचं आहे. पण दिलेल्या अपूर्णांकाला आपण अंश आणि छेदाला शून्यतर कोणत्याही संख्येने गुणले असतात किंवा भागले असतात, मिळणारा जो अपूर्णांक असतो सममूल्य अपूर्णांक मिळतो. आणि आपल्याला ना जर आपण काट छाटणी किंवा बारीक केला तर पहा 4 1 4 4 चौक 16 याचं भागिले आलं 1/4. आता या अपूर्णांकाचं जर उत्तर केलं तर बे 1 बे आणि बे चौक 8 याचं सुद्धा उत्तर आलं आणि 1/4. या अपूर्णांकाचं जर केलं तर 3 1 3 आणि 3 चौक 12 याचं सुद्धा उत्तर आलं 1/4. पण या अपूर्णांकाचं जर आपण उत्तर केलं बे 1 बे आणि बे 2 4 याचं उत्तर येतंय 1/2.
म्हणजे या तीनही अपूर्णांकाचा जर विचार केला तर या प्रत्येक अपूर्णांकाचा 1/4 म्हणजे पाव भाग रेखांकित केलेला आहे आणि याच एकमेव अपूर्णांकाच्या आकृतीचा 1/2 म्हणजे अर्धा भाग रेखांकित केलेला आहे. म्हणून आकृती क्रमांक 2 हा अपूर्णांक किंवा ही आकृती रेखांकित भागाचा वेगळा भाग दर्शवते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न माहिती आहे आपल्याला, नफा तोट्यावरचा प्रश्न आहे. 47 नंबरचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? आता हे सगळे प्रश्न पाहत असताना नफा ही संकल्पना आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पहा इथं 1000 रुपये 1000 रुपये रुपयाची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला? पहा बघा, नफा ही संकल्पना मुळात 100 या गोष्टीवर प्रमाण मानून काढले जाते आणि नफा जर आपल्याला पाहायचा असेल तर आपण 100च्या बदल्यात किती या पद्धतीने काढलं. म्हणजे वस्तूची किंमत किती दिलेली आहे? 1000 रुपये आणि त्याच्यावर नफा किती झालेला आहे? मग 1000 रुपयावर 30% नफा झालेला आहे. तर 100 रुपयावर आपल्याला किती नफा किंवा त्या 1000 वर किती नफा या दोन्ही गोष्टीचा विचार करणं गरजेचं. जर याचा विचार नफा करायचा म्हणलं आपण जर केलं 1000 गुणिले 30 भागिले 100, मग आता 100 रुपये 30 रुपये तर 1000 रुपये किती झाले? 10 अगोदर केले तर 30 10 300. तुम्हाला जास्त वेळ न लावता शॉर्टकट ट्रिकने उत्तर सांगण्याची सोपी पद्धत सांगतो. म्हणजे याचं उत्तर सरळ सरळ तुम्हाला मिळून जाईल की याचं उत्तर आहे 300 रुपये. आणि या सोप्या प्रश्नाला वेळ न घालता तुम्ही जेवढा वेळ वाचला त्या पद्धतीने तुम्ही गणित तेवढा क्विकली सोडणार आहात. पण त्यानंतर आता 41 नंबरचं गणित आहे. या गणितामध्ये काय दिलेलं आहे? लोकेश व रोहन एका कंपनीत काम करीत आहे. कोण? लोकेश आणि रोहन. आता हे दोघं ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस काय होते? रोशनला एका महिन्याचा पगार 15,500. इथं जी संकल्पना आहे तुम्हाला गणितीय संख्या दिलेली नाही, इथं व्यावहारिक संख्या दिलेली आहे. जेव्हा व्यावहारिकामध्ये आपण बोलतो त्या टायमाला त्या संख्येचं लेखन वाचन आपल्याला येणं अपेक्षित आहे. मग काय 15,500 रुपये कोणाचा पगार येईल? रोशनचा. 15,500 15,500 रुपये याचं गणित सुरू झालं. त्यानंतर रोशनच्या नंतर लोकेशला 18,500 रुपये. लोकेश 18,000 पूर्ण आहे का? नाही. पाऊण होणे हा शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला असतो. मग याला 17,750 रुपये पगार आहे. कोणाला? लोकेश. आता त्यांनी काय विचारलंय तर या महिन्यात लोकेशला रोहन पेक्षा किती पगार जास्त? पगार जास्त कोणाचा आहे? लोकेशचा आहे. पण लोकेशला पगार जास्त किती हे महत्वाचं वाक्य प्रश्नामध्ये समजलं जातंय. म्हणून 17,750 रुपये वजा याचे 15,500. साधं गणित आहे. वजाबाकीवरचं गणित आहे. आणि जर वजाबाकी जर केली आपण 0 गेला 5 0 गेला 7 5 गेले आणि या 7 5 गेले आणि 1 उत्तर आलंय 2,250 रुपये. पर्याय जर शोधायला गेले तर असं उत्तर कुठं तुम्हाला दिसत नाहीये. प्रश्न होतोय इथं 2350 हे 2350 नाही 2200 पेक्षा बी जास्त आहे. 2050 2050 पण नाहीये. पण इथं एक महत्वाचा शब्द आलेला आहे 2,2500. पहा एका हजाराचे जर 4 समान भाग जर केले आपण तर प्रत्येकी भाग 250 येईल. बरोबर आहे. मग हे 2,250 यालाच आपण व्यावहारिक भाषेमध्ये काय म्हणतो? 2,2500. आणि म्हणून लोकेशला रोहन पेक्षा
$2,25,000 पगार जास्त आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे, 2 खांबाची उंची अनुक्रमे 117 सेंटीमीटर आणि दुसऱ्या खांबाची उंची आहे ती 105 सेंटीमीटर आहे. तर 2 खांब एकमेकांना जोडायचे का तयार केले तर त्या खांबाची एकूण उंची पहा. हा एक खांब आहे, या खांबाची उंची 117 सेमी आहे आणि दुसरा हा एक खांब आहे आणि याची उंची 105 सेमी आहे. आता हे जोडायचे म्हणजे काय करायचं आपल्याला, हे दोन्ही एकत्र करायचे. हा 117 एक असेल आणि हा 105 त्याच्यावर जोडायचा आणि त्या दोन्ही खांबाची उंची आपल्याला करायची. काय नाही, बेरजेवरच गणित आहे पण मापन पद्धतीवरच आहे. तर काय केलं, यातले 100 आणि यातले 100 आहे. शॉर्टकट ट्रिक मध्ये 100 आणि 100 झाले 200 आणि हे 17 आणि 5 झाले 22. हे झाले हो 222. एकच काय हो सेमी आहे, पण गडबडून जायचं नाही आणि गोंधळून जायचं नाही. कशामुळं इथं तर सगळ्या नंबर तुम्हाला दिसणार नाही. आता दुसरा मुद्दा काय आहे, याची जर तुम्ही बेरीज केली ज्ञातासाठी त्याप्रमाणे 117 आणि 105 एवढी चालेल, पण ही 222 हे सेंटीमीटर मध्ये आलेले आहे आणि 1 सेंटीमीटर बरोबर सॉरी 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर हे आपलं एकक पाठांतर आहे. आणि ज्या टायमाला 222 सेंटीमीटरचं रूपांतरण जर आपण करायला गेलो तर त्यावेळेस आपल्याला या 222 ला 100 सेंटीमीटरने जर आपण भागलं तर दशांश अपूर्णांकामध्ये माहितीये तुम्हाला त्या अपूर्णांकाचा छेद 10, 100, 1000च्या पटीत असतो. त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक आणि याची क्रिया करताना तुम्हाला भागाकार करत बसायचं नाही. 2 शून्य म्हणजे 2 स्थळ सोडून तुम्ही दशांश चिन्ह दिलं म्हणजे म्हणून याचं बरोबर 2.222. पहा या पद्धतीचं आपल्याला उत्तर मिळेल आणि ते उत्तर इथं सेंटीमीटर मध्ये दिलंय पण इथं पर्यायामध्ये आपल्याला काय मीटर मध्ये मिळालं. पण तो आता इथं 222 मीटर आहे. 222 मीटर याचा सेंटीमीटरचं कन्व्हर्जन एवढं होतच नाही. इथं राहिलं 2.2 मिली होतच नाही. हे खूप छोटे एकक आहे सेंटीमीटर पेक्षा आणि 2.22 सेंटी तुमचा गोंधळ या दोन पर्यायातच होणार आहे. तुम्हाला काय दिलं सेंटीमीटर दिलंय, तुम्ही हा दशांश चिन्ह पाहणार नाही आणि गडबडी नाही ना. बरेचसे विद्यार्थी तुम्ही काय करणार, हा सापडलं 222 ओके आपलं उत्तर घ्या. पहा विद्यार्थी मित्रांनो, गणित सोपं असतंय, तुम्हाला येत पण असतंय, फक्त तुमचा अति आत्मविश्वास कधी कधी तुमच्या अपयशाला कारणीभूत करू शकतो. म्हणून गडबड न करता कोणताही गोंधळ न करता यासारखे उदाहरण सोडवताना तुम्हाला शांत डोक्याने चित्त मनाने एकाग्रतेने आपला एक एक मार्क्स आपल्याला गुणवत्तेसाठी पुढे घेऊन जाईल याचा विचार करून गणित सोडवा. पहा त्यानंतरचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला हमखासने निश्चित मार्क मिळून देणार आहे आणि या प्रश्न सोडवताना बरेचसे विद्यार्थ्यांना गडबडतात. सोपा वाटणारा भाग सुद्धा आहे ना चुकतो आणि तो चुकणार नाही याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची. काय काळजी घ्यायची आपल्याला, तिथं काय दिलेलं खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे वाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांना लक्ष द्यायला गेलं चित्ररूप माहिती किंवा आलेख माहिती जी असते चित्ररूपाची त्या माहितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द दिलेला असतो आणि तो शब्द तुम्हाला मला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. का हे सगळं गमक ह्या एवढ्याच्यावरच असते. बरं का स्तंभालेख असेल
किंवा चित्ररूप माहिती असेल, या सर्व माहिती या प्रश्नाच्या आधारावर शोधाव्या लागतात. इथं काय दिलेलं प्रमाण, हे एक जे चित्र आहे, एक चित्र म्हणजे 10 विद्यार्थी. मग आता काय इथं इथं जे वाद्य वाजवणारे आहेत आणि ते विद्यार्थी संख्या आहे, हे दोन गट दिलेले आहेत. एक चित्र 10 विद्यार्थी. इथं चित्र किती आपला वाजवणारे, 1 2 3 4 5 6. एक चित्र बरोबर 10. 10 गुणिले 6 बरोबर 60. ही संख्या लिहून घ्यायची. पहा ना, मी सांगतोय ही टेक्निक तुम्हाला सहजासहजी मार्क्स मिळून येणार आहे. त्यानंतर आहे हार्मोनियम, पेटी वाजवणारे विद्यार्थी संख्या आहे 1 2 3 विद्यार्थी. एक चित्र बरोबर 10 विद्यार्थी, याचा अर्थ 3 गुणिले 10 3 10. आलं लक्षात? पहा, बासरी वाजवणारे विद्यार्थी आहेत पहा. आता बासरी वाजवणारे विद्यार्थी आहेत 1 आणि 2. 2 गुणिले 10 बरोबर 20. आता हे बासरीवरून मला एक गोष्ट आठवली विद्यार्थी मित्रांनो, सहज लक्षात आली. पण तुमच्यासारखे इयत्ता 5वीच्या वर्गात शिकवणारे विद्यार्थी असतात आणि हे विद्यार्थी आता शिष्यवृत्तीची परीक्षा जवळ आलेली असते आणि उद्या शिष्यवृत्तीचा पेपर आहे, म्हणून एक 5वीचा विद्यार्थी, माधू नावाचा विद्यार्थी काय करतो, एका बागेमध्ये मस्त पैकी बसलेला असतो आणि बासरी वाजवत असतो आपल्या तल्लीन मस्त अवस्थेमध्ये, आणि सुंदर असं त्याचं बासरी वाजवून चाललेलं असतं. आता हे बासरी वादन चाललेला आणि त्याच्या शेजारचा एक 6वीचा असणारा विद्यार्थी, त्याच्या गल्लीत राहणार तो विद्यार्थी येतो आणि तो मधूला पाहतो, अरे याची उद्या शिष्यवृत्तीची परीक्षा आहे आणि हा मस्त झाडाखाली बगीच्यात निवांत बसलाय, हा बासरी वाजतोय आणि याची तर उद्या पेपर आहे, आता हा काय करणार आहे. तो त्याच्याकडे आला, त्याने मधूला खुणवला, अरे मधू, अरे तुझी तर उद्या शिष्यवृत्तीची परीक्षा आहे ना, आणि मग तू इथं बासरी काय वाजत बसला. अरे मधूने सांगितलं, काय होतं, नाही बाबा पण तुझा उद्या पेपर आहे, शिष्यवृत्तीची परीक्षा आहे, तू वर्षभर अभ्यास. अरे तो म्हणला, मुद्दा तोच आहे. अरे म्हणला राजू, मी बासरी वाजवतोय तो मुद्दा एक क्षणाचा नाहीये, मी वर्षभर काय केलंय, माझ्या त्या अभ्यासाची परीक्षा आहे, मी आज काय करतोय या माझ्या अभ्यासाची परीक्षा नाहीये. म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी वर्षभर शिष्यवृत्तीची तयारी केलेली आहे आणि ही तयारी केली असताना परीक्षेच्या आदल्या दिवशी जागरण करणे किंवा मानसिक ताण घेणे किंवा विद्यार्थ्यांनी माझी होती परीक्षा अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर्षभर जर प्रामाणिकपणे कष्ट केलं असेल, तुम्ही जर एवढा अभ्यास केला असेल, तर तुम्हाला परीक्षेच्या दिवशी कोणताही लोड घेण्याची गरज नाही. सहजतेने अगदी शांत मनाने जर तुम्ही पेपर सोडला ना आणि एकाग्र चित्तेने पेपर सोडला ना, तर तुम्ही सहज असं जे मार्क्स मिळू शकता. पण गिटार, आता गिटारची विद्यार्थी संख्या किती, 1 2 3 4 आणि 5. 5 विद्यार्थी गुणिले 10 बरोबर विद्यार्थी संख्या झाली विद्यार्थी मित्रांनो 50. ज्या टायमाला ही विद्यार्थी संख्या तुमची क्लिअर झाली, त्यानंतर तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी कोणती अडचण आहे. प्रश्न 50 क्रमांकाचा प्रश्न आहे, एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहेत. एकूण जेव्हा प्रश्न येतो तेव्हा वाद्य वाजवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या संख्येची बेरीज करणं अपेक्षित असते. मग पाहत आहे तिथं आपण बेरीज करूया, इथं 60 आहे, 60 आणि हे 30 90 होते. तुम्हाला कशी मांडणी करता येत नसेल तर खाली एक मांडणी करा, 60 अधिक 30 बासरी वाजवणारे 20 आणि हे 50 आणि याची बेरीज करा, 0 5 आणि 2 7 7 आणि 3 10 आणि 10 आणि 6 16. म्हणजे एकूण वाद्य वाजवणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या आपल्याला मिळाली. किती मिळाली, 160. पुढे 160, 160 वाद्य वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मिळाली. तो झाला पर्याय क्रमांक 2 आणि हा पर्याय क्रमांक 2 अचूक पर्याय क्रमांक आहे. आता याच आधारावर दुसरा प्रश्न आहे, कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत. किती सोपा प्रश्न आहे, तुम्ही पाहता क्षणी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. तुम्हाला सांगायचीच गरज नाहीये, तुम्हाला माहिती आहे एक चेहरा म्हणजे 10 विद्यार्थी आणि सगळ्यात माहिती आपल्याला की इथं बासरी वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर चित्राची संख्या काय झालेली आहे, कमी आहे. याचा अर्थ
त्याचं संख्या किती शोधण्यापेक्षा सरळ सरळ बासरी वाजवणारे विद्यार्थी संख्या कमी आहे. कधी कधी हा पर्याय क्रमांक एकदम योग्य. पण तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो बरं का. काय येऊ शकतो आता इथं नाहीये, पण मी त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न काय गिटार वाजवणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या बासरी वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. बघा बरं का मी प्रश्न काय विचारला. पण गिटार वाजवणारे किती दो 50 विद्यार्थी आणि बासरी वाजवणारे विद्यार्थी किती दो 20 आहे. आणि मग गिटार वाजवणारे विद्यार्थी हे बासरी वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा 50 मधून 20 गेले तर 30 ने जास्त आहेत. असा सुद्धा कमी किती जास्त किती कितीने जास्त कितीने कमी हे सुद्धा प्रश्न तुम्हाला यावर येत असतात. आणि हे प्रश्न आपण काळजीपूर्वक विचारपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. पहा आणि आपल्याला जे प्रश्न आज सोडवायचे हे प्रश्न खूप सोपे तुम्हाला सहज लक्षात येतील अशा घटकावरचे प्रश्न आहेत. आणि या प्रश्नांचे जे सामान्य रूप म्हणतो ना आपण ते सामान्य रूप स्वरूपातील प्रश्न आपल्याला सगळ्यांना सोडावे लागेल. पहा आता पुढचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा निखिलने 3 चोकोबार विकत घेतले. हा चोकोबार म्हणजे आईस्क्रीम म्हणलं तुम्हाला खायला खूप आवडते आणि विद्यार्थी मित्रांनो विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिल्यावर त्याला दुकानदाराने 5 रुपये परत दिले. नाणी आणि नोटा सुट्टे आणि बंदे यावरचा प्रश्न. तर एका चोकोबारची किंमत किती. खूप सोपा प्रश्न आहे. पहा त्याने चोकोबार घेतलेली संख्या किती आहे 3. काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या समजून घ्या. दुकानदाराला नोट केवढे दिले 50 रुपये. समजून घ्या बरं का. इथं लिहिलेली संख्या 50तली अंकात आहे. 5 रुपये अक्षरात दिले तुम्ही वाचताना गडबड करता आणि 5 रुपये कधी कधी गडबडीत आहे ना वाचत नाही गोंधळ होतो. 5 रुपये मग 50 रुपये 5 रुपये पाठीमागे दिले आणि शिल्लक आहे 45 रुपये. याचा अर्थ असा दुकानदाराच्या 3 चोकोबारची किंमत 45 रुपये आहे की जेने 50तले 5 रुपये दिले त्याचा अर्थच तो आहे की या चोकोबारची किंमत काय आहे 45 रुपये. पण आपल्याला विचारलंय काय की एका चोकोबारची किंमत. चोकोबार किती दिले त्यांनी 3 घेतले. मग काय करायचंय आपल्याला 3ची किंमत जर 45 आलं तर त्याला भागिले 3 करायचं. 3 एकड़ 3 एक उरला आणि 3 5 15. काय झालं 50 रुपयातले 5 रुपये पाठीमागे दिले. दुकानदाराच्या मालाची किंमत झाली 45 रुपये आणि त्या 45 रुपये म्हणजे 3 चोकोबारची किंमत आणि एका चोकोबारची किंमत झाली 15 रुपये. तुम्हाला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आणि खूप सोपा प्रश्न होता की जेणेकरून तुम्हाला त्याचं उत्तर काढणं सुद्धा अडचणीचं होणार नाही. फक्त क्रिया काय करायची प्रश्नामध्ये विचारलंय काय या गोष्टीवर आपल्याला सगळ्यात मोठा हायलाइट करतो. पहा हा एक प्रश्न दिलेला आहे. जयने जुनी मोटरसायकल पहा बरं का. जयने काय केलंय जुनी मोटरसायकल तेवढ्याला विकत घेतली. विकत 17,000 रुपयाला विकत घेतली. याचा अर्थ असा झाला त्याने ती खरेदी केली. तिची खरेदी किंमत झाली 17,000 रुपये आणि 2 महिन्यांनी 15,000 रुपयास त्याने विकली. त्यांनी काय केलं 2 महिने ठेवली पण 2 महिन्यानंतर त्याने विकली याचा अर्थ त्याची विक्री किंमत झाली 15,000 रुपये. आणि विचारलं काय आपल्याला तर या व्यवहारात ज्याला किती रुपये तोटा. इथं 2 गोष्टीमध्ये नफा तोटा शिकत असताना आपल्याला 2-3 नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहा खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल
तर नफा होतो. पण खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर काय होतो? तोटा होतो. मग इथं झालंय काय? इथं खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत काय आहे? कमी आहे. म्हणजे सरळ सरळ या व्यवहारात तोटाच झालाय. आणि त्यांनी साधा प्रश्न विचारला, सरळ तोटा किती झाला? त्यांनी जर असं विचारलं असतं ना, या व्यवहारात नफा अगर तोटा किती झालाय, मग तुमच्या बुद्धीला थोडीशी चालना द्यावी लागली असती. पण तुम्हाला त्यांनी जास्त त्रासच दिला नाही. बोर्डाने काय केलं? परीक्षेला तुम्हाला साधा प्रश्न विचारलाय. काय विचारलाय? खरेदी 17,000 आहे, विक्री 15,000 आहे. मग खरेदीपेक्षा विक्री किंमत कमी झाली, तोटा झाला. मग काय करायचंय? आता तोट्यात काढायचं सूत्र काय आहे? खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर काय मग? तोटा. आता काढायचे आपल्याला 17,000 ही खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत 15,000 आहे आणि याची वजाबाकी केली. तुम्ही एवढे हुशार विद्यार्थी आहात, गुणवत्ताधारक विद्यार्थी आहात, तुम्ही तोंडी काढणार. 17,000तून 15,000 गेले, इथं राहिले 2,000 रुपये. मग सरळ सरळ तुम्हाला कळतंय, समजतंय की या व्यवहारामध्ये काय झालेलं आहे हो? जयला काय झालंय? तोटा झालाय. किती झालाय? पुढे इथं झालाय का? इथं झाला. पुढे तोटा झालाय. जो तोटा झालाय तो तोटा 2,000 रुपये झालाय आणि तो पर्याय क्रमांक 1 वर आपल्याला सापडला तुम्हाला तोटा. पहा मग आता किती सोपे प्रश्न आहेत. असे प्रश्न जर आले तर तुम्ही गणिताला 100 पैकी 100 मार्क्स घेणार. आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो मी नेहमी लक्षात ठेवायचं की असं म्हटलं जातं गणिताला मॅथमॅटिक्स द की ऑफ ऑल सायन्स असे म्हणतात. पण मी त्याला आणखी जोडतो, मॅथमॅटिक्स इज द सक्सेस ऑफ ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तुम्हाला कोणतीही कॉम्पिटेटिव्ह जर एक्झाम सक्सेस करायची असेल ना विद्यार्थी मित्रांनो, तुमचं गणित विषयावर प्राबल्य पाहिजे. आणि जो विद्यार्थी गणितात मार्क्स घेतो, ज्याचा गणित विषय पक्का आहे, त्याला बुद्धिमत्तेलाही मार्क्स मिळतात, त्याला गणितालाही मार्क्स मिळतात. आणि तो शिष्यवृत्ती क्रॅक करणं त्याच्यासाठी साधी सहज गोष्ट होऊन जाते. म्हणून आहे ना, गणित विषय ज्याचा एकदम पक्का आहे त्याच आहे ना एकदम चाणक्य बुद्धी आणि तू कोणताही गणित आहे ना सहज सोडत असतो. त्याच्यामुळे गणितावर तुम्ही जेवढं कमांड मिळवाल तेवढ्यात तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल. आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला 54 नंबरचा गणित सोडायचं. काय हो गणित? गणितामध्ये दिलेलं आहे 162, 131, 890, 772 आणि 245. या संख्यामधील किती संख्यांना 2 ने निशेष भाग जातो? निशेष काही शेष शिल्लक राहणार नाही. आणि आपण आहे ना विभाज्यतेच्या कसोट्या शिकलेल्या आहेत. इथं तुम्हाला 2च्या कसोटीचा नियम लागणार आहे. मग 2ची कसोटी म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. म्हणजे ती संख्या 2 ने विभाज्य असते. आपण शोधलं वाटतं नाही. आता फक्त 2 करून चालेल का तुम्हाला? हा प्रश्न आला म्हणून तुम्हाला 3, 4, 5, 6, 7, 8 ह्या कसोटी सुद्धा करणं अपेक्षित आहे. साध्या साध्या गोष्टी लक्षात ठेवायची. 300 कसोटीचा नियम काय आहे? दिलेल्या संख्येच्या अंकाची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर त्या येणाऱ्या बेरजेला जर 3 ने निश्चित भाग जात असेल तर ती संख्या 3 ने विभाज्य असते. हा 3च्या कसोटीचा नियम आहे. मग 4च्या कसोटीचा नियम काय आहे? जर दिलेल्या संख्येच्या अंकाच्या एकक आणि दशक या दोन अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने सर्व संख्येला 4 ने निश्चित भाग जातो. 5ची कसोटीत 10ची कसोटीत सोपी. 5ची कसोटीत काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे आणि 5 आहे त्या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो. 10चं काय असतं? ज्या संख्येचे एकक स्थानी 0 आहे त्या संख्येला 10 ने निश्चित भाग जातो. 6ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने निश्चित भाग जातो त्या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो. पण या विभाजनेच्या जर कसोट्या 5 असल्या यामध्ये अशी किती गणित काही त्रास होणार आहे का? नाही. सहजासहजी तुम्ही ते गणित सोडणार आहात. आणि हे जर गणित सोडायचं असेल तर या गणितामध्ये 2 ने निश्चित भाग जात नाही असा प्रश्न विचारलाय त्यांनी बरं का. आता इथं मी अगोदर तुम्हाला हा म्हणता येईल
नाही अंतःकरणात्मक शब्द वाचायचा खूप महत्वाचा आहे. म्हणजे तर दोन निश्चय भाग मानल्या बाजूला करू आपण 162 ला जातोय, 890 ला जातोय आणि 272 ला जातोय. दोन निश्चय भाग होणाऱ्या बाजूला काढले आपण. मग कोणते राहिले खाली 131 आणि 245 की ज्या दोन संख्येला निश्चेष भाग जात नाही कारण या दोनच्या कसोटीच्या नियमात त्या बसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक आपला येईल 3 आणि उत्तर येईल याचं 2 संख्या. कळालं? खूप सोपं गणित आहे, खूप सोपा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न कसोट्या जर केल्या तर विद्यार्थी मित्रांनो एवढ्या कोणत्याही प्रश्न काही फरक पडणार नाही. आणि मोठमोठ्या क्रिया करण्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्यात पाठ असणं सुद्धा अपेक्षित. पहा त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 26,000 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या. शब्द खूप महत्वाचे बरं. गणित सोडवत असताना तुम्हाला सगळं येतो, फक्त गडबडीत आहे ना काय वाचायचंय काय करायचंय ह्या गोंधळात तुम्ही गोंधळ नका. 26,000 26,000 पूर्ण झाले नाही. 25,750 यालाच म्हणतात व्यवहारिक भाषेत 26,000. मग या 26,000 कोणती संख्या, बाकीचा विचार नाही करायचा, पर्याय क्रमांक 4 मधून आपल्याला विचार करायचा आणि उत्तर काढायचं. कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी समसंख्या मिळेल. आणि लक्ष द्यायचं आता 26,000 हे इथं 26,750 ही मोठी आहे. हा पर्याय तर आपला होऊच शकत नाही. राहिला मुद्दा 27,000 ही पण मोठी आहे. दोन तर पर्याय गेले, संपला विषय. 26,000 ही तर त्याची इतकी सेल आहे, काही बघायचीच गरज नाही. राहिला कोणता पर्याय 24,750. याच्यातून वजा जर तुम्ही केली तर तुम्हाला ती समसंख्या येते का पाहूया आपण. मग 25,750 वजा 24,750 करा वजा बाकी 0 0 0 आणि आई राहिला 1. काय आलं उत्तर इथं 1,000. समसंख्या आणि सर्वात लहान संख्या काहीच अडचण नाही. असे जर प्रश्न आले तर गोंधळून जायचं नाही. कधी कधी पर्यायाला तुम्हाला निग्लेक्ट मेथड किंवा चुकीचे उत्तर रद्द करणे आणि अचूक उत्तराकडे जाणे हा सुद्धा पर्याय आपल्यासाठी उत्तम ठरतो. आणि त्या अनुषंगाने आपण सहजासहजी कोणतंही गणित सोडू शकतो. आणि गणित सोडवणं हे तुमच्या शांत डोक्याचं काम आहे. तुम्ही जर गडबड केली गोंधळ जर केला तर विद्यार्थी मित्रांनो गणित सोडताना अडचणी आपल्या वर्षभराचा साथ आपल्या ह्या पेपरच्या कालावधी होत असतो. तुम्ही वर्षभर किती प्रिपरेशन केलंय यापेक्षा तुम्ही त्या तास 1.5 तास 2 तास कोणती परीक्षा असू दे तिचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुमची मेंटल ॲबिलिटी स्टेबल किती होती, तुमची ॲक्युरन्सी किती होती, ह्या गोष्टी आपल्याला काय करतात आपल्या निश्चित ध्येयापर्यंत घेऊन जातात. पहा 56 क्रमांकाचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो? हा प्रश्न आहे सन 2010 प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन आणि प्रजासत्ताक दिन दिनविशेष दिनदर्शिका कॅलेंडरवरचा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न. तुम्हाला 2-3 फिक्स लक्षात ठेवल्या का असा प्रश्न आला का त्याच वर्षी तर तुम्ही डोळे झाकून काढणार. बघा तुम्हाला एक सोपी आयडिया सांग. प्रजासत्ताक दिन म्हणजे आपण त्याला म्हणतो 26 जानेवारी आणि हा जानेवारी महिन्यात. आणि शिक्षक दिन हा असतो 5 सप्टेंबरला. तुम्हाला या दोन गोष्टी माहित पाहिजे. जर तुम्हाला या दोन गोष्टी माहित नसतील तर तुम्हाला उत्तरच काढता येणार. मी आता दोन पद्धतीने तुम्हाला उत्तर काढतो. पहा 26 जानेवारी पासून आपल्याला 5 सप्टेंबर पुढे जायचंय. मी अगोदर दिवसाने काढून जातो आणि महिन्याच्या नंतर कसं असते ते पण काढून सांगतो. पहा तुम्हाला 26 आणि 5 31 जानेवारी महिन्याचे आणि 5 दिवस. 2010 हे लीप वर्ष नाहीये म्हणून फेब्रुवारीचे आले 28 दिवस. फेब्रुवारी झाला मार्चचे आले 31 दिवस. एप्रिलचे आले 30 दिवस. मेचे आले 31 दिवस. जूनचे आले 30 दिवस.
जुलैचे आले 31 दिवस, ऑगस्टचे आले 31 दिवस आणि सप्टेंबरचे आले 5 दिवस, 5 महिने. याची बेरीज करायची. केली बेरीज 5, 6, 7, 8, 9, 9 आणि 8, 17, 17 आणि 5, 22. सॉरी 5 22. हे झाले 22. अच्छा आले 2. हे 2, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 15, 16, 17. तिथे एक आपले दिवस गेले होते. 5, 28, 31, 30, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि हे 5. पहा इथं 22 तारखे चालेल 2. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 14, 17, 20, 20 आणि 2 22. किती दिवस आले हो? 222. आता आपल्याला माहिती आहे 7 दिवसाचा आठवडा असतो. म्हणजे या 222 दिवसाला काय करायचंय? 7 ने भागायचं. खूप सोपे आहे. 7 त्रिक 21. एक होणं हे धरायले आणि 7 एक 7 हे धरायले 5. मग आता हा मंगळवारी, मंगळवारपासून पुढे 5वा दिवस आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आपलं उत्तर आलं रविवार. खूप सोपं. आता एवढा फटाफट करीत बसायची गरज नाही. आता याचे पुढचे सोपे आयडिया सांगा. काय करायचंय? आपल्याला 2-3 नियम लक्षात ठेवायचे. ज्या टायमाला 31 दिवसाचा महिना असतो ना, त्या टायमाला 1 तारखेला वार असताना तर काय होतं लक्षात घ्या. 7 त्रिक 21 आणि 7 चोक 28 3 दिवस राहतात. मग 3 दिवस झाले की वार पुढे जा. मग आता प्रजासत्ताक दिन 26 ला आहे. याच्यातले 5 दिवस. फेब्रुवारी 28 दिवसाचा आहे. तिथं काहीच येणार नाही तिथं दिवस नाही. मार्च मध्ये किती आले? 3. 30 दिवसाचा महिना असला का 2 दिवसांनी पुढे. किलो 2. एप्रिल मध्ये 3. जून मध्ये 2. जुलै मध्ये 3. ऑगस्ट मध्ये 3 आणि सप्टेंबरचे 5. करा बेरीज. 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 12 13, 14 15 16, 17 18, 19 20 21, 21 आणि 5 झाले 26. आता या 26 ला 7 ने भागा. 7 त्रिक 21 आणि राहिले 5. जा परत 5 दिवस पुढे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. तुम्ही कोणत्याही टेक्निकला उत्तर काढा, तुमचं उत्तर अचूक येणार. आणि अशा पद्धतीचं जर गणित आलं, थोडं शांत डोक्याने गणित सोडा, की जेणेकरून तुमचे हातचे मार्क्स जाणार नाहीत. आणि खरे मार्क्स आहेत ना, सगळे विद्यार्थी आहेत ना, सगळे पेपर बरोबर सोडत असतात. जे 10% 20% प्रश्न असे असतात की जे तुम्हाला चॅलेंज करतात आणि त्याच प्रश्नाला तुम्ही गुंतून बसतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 मार्कावरून, 4 मार्कावरून, 6 मार्कावरून तालुका, जिल्हा, राज्य देतो. आणि यासाठी तर आपल्याला ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा उपक्रम. तेव्हा यातून अप्रोच कशी यायची हेच आपण पाहणार आहोत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला मी ना सरळ व्याज आणि त्यावर आधारित प्रश्न कसे सोडायचे 4 सूत्र लिहून दिले होते. त्या धर्तीवर हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये काय आलेलं समजून घ्या. या प्रश्नामध्ये आलेले संजीवने काही रक्कम माहित नाही. रक्कम माहित तुम्हाला नाही, पण जसे दर दिलेला आहे 5 दराने, मुदत दिलेली 3 वर्ष, बँकेत रक्कम ठेवली XYZ आणि 3 वर्षानंतर त्याला सरळ व्याज मिळालं आहे 3000 रुपये. त्याने किती रक्कम बँकेत ठेवली आपल्याला इथं काढायची मुद्दल. आणि तुम्हाला मी सूत्र सांगितलं होतं. काय सूत्र सांगितलं होतं? मुद्दल बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले मुदत. पहा खूप सोपं गणित आहे आणि एकदम सहज होणार आहे. सरळ व्याज दिलेली 1500 गुणिले 100 भागिले काय होतं? 5 दराने दशांशे वर्ष 3 वर्ष. पहा हे गणित सोडवत असताना पहा एकदम सहज सोडव. 5 एक 5, 5 गुणे 10 आणि 5 0 0. आता इकडे लक्ष द्या. इकडे किती 3 3 एक
3 3 पाचे 15 3 0 0 3 0 0 वर गुणाकारात काय राहिलो 500 गुणाकारात 20 तर याचा गुणाकार याचे 2 शून्य आणि याचे 3 शून्य 1 2 3 शून्य आणि 5 गुणे 10 ऐका असं करायचं पुढं आलंय का बघा आपलं उत्तराचं एकदम सहजतेने आलं मुद्दा काढायचे ना तुम्ही म्हणता ना सर आम्हाला सरळ व्याज शिकलो काही नाही तुम्हाला सांगितलेलं हे 4 सूत्र पाठ करून ठेवायचे ते सरळ व्याजच विचारतील असं काहीच नाही ते तुम्हाला मुद्दा विचारतील दर विचारतील आणि मुदत विचारतील मग या सूत्राचा जर आपण अचूक वापर केला तर आपल्याला काय मिळाले 10,000 त्याने बँकेत ठेवले होते अशा पद्धतीने त्याचे आपल्याला मुद्दल काढणं सहज शक्य झालेलं पहा आणि त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा 58 नंबरचा प्रश्न आहे आणि 58 नंबरचा प्रश्न मध्ये काय झालेले 10 ते 100 या संख्यामध्ये पहा बरं का लक्ष द्यायचं प्रश्न समजून घ्यायचा आहे 10 ते 100 या संख्यामध्ये येणाऱ्या मूळ संख्याच्या एकक स्थानी पुढील पैकी कोणते अंक नसतील शब्द नीट वाचायचा आहे असतील नसतील आता पहा बरं का आपण मूळ संख्या 1 ते 100 मधले आपल्याला माहित असणे गरजेचे आता 1 ते 10 म्हटल्याला आपल्याला त्यांना गरज नाहीये त्यांनी विचारले काय 10 ते 100 मधल्या मग आता आपण करूया 11 ते 20 मधल्या मूळ संख्या तुम्हाला पाठ पाहिजे 11 13 17 आणि 19 त्यानंतर तुम्हाला 21 ते 30 मधल्या माहिती होईल 23 आणि 19 तुम्हाला याच्या पुढच्या 31 ते 40 मधल्या माहिती होईल 31 37 त्याच्याकडचं तुम्हाला 41 ते 41 43 47 त्याच्यापुढच्या तुम्हाला माहिती आहे 53 59 पहा त्यानंतर तुम्हाला माहिती आहे 61 67 त्याच्या पुढची पहा 71 73 79 83 87 आणि 97 हे झाल्या मूळ संख्या आता काय करता या मूळ संख्याच्या एकक स्थानी कोणता अंक नाही पहा 1 3 7 काय सांगितलं आपल्याला 9 7 3 आणि 1 5 4 इथं या सगळ्या गोष्टीचा खटाटप करण्याची गरजच नाहीये कारण 7 असतोच हा पर्याय येत नाही पाय 9 आहे हा पर्याय येत नाही इथं 3 आहे हा पर्याय येत नाही लक्षात घ्या सगळ्यात लहान जी मूळ संख्या आहे एकमेव असणारी समसंख्या आहे 2 परंतु 10 ते 100 मध्ये 4 ही अशी समसंख्या आहे आणि ती समसंख्या या मूळ संख्येच्या एकक स्थानी येत नाही एवढं सगळं पाहण्यापेक्षा सरळ सरळ तुम्हाला लक्षात येते 2 आणि 4 म्हटलं की हे समसंख्येच्या एकक स्थानी असणारे अंक आहेत आणि हे अंक या मूळ संख्येच्या एकक स्थानी आपल्याला पाहायला मिळणार नाहीत म्हणून एवढा सगळा वेळ घालण्यापेक्षा जर आपल्याला हे पाठांतर असतील संख्या तर आपल्या सहज लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 हा याचं अचूक उत्तर आहे आलं लक्षात आणि खूप सोपा प्रश्न आहे फक्त काय आहे तुम्हाला थोडासा चार त्यानंतरचा प्रश्न आहे आयताचा प्रत्येक कोन आता आयताचा कोन पाहिजे तुम्हाला आयताचे गुणधर्म माहित असणं अपेक्षित आहे पहा तुम्हाला मी आयत काढून दाखवतो आणि आयताचे गुणधर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या समान मापाच्या असतात पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो बरं आणि काटकोन म्हणजे ज्या कोणाचे माप हे 90 अंशाचे असते त्या कोणालाच काटकोन असे म्हणतात आणि आयताचे कर्ण
हे एकमेकाला काय करतात, दुभागतात. ते कसे दुभागतात हे स्पष्ट तुम्हाला मी सांगितलं नाही, फक्त एक कसे दुभाग. पण आयताचे जर हे गुणधर्म माहित असतील, समोरासमोरील बाजू जर समान मापाच्या असतील आणि याचा प्रत्येक कोन जर आपण पाहिला, कोणताही आयत आहे, त्या आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो आणि हा काटकोन आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतो. आता तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, कधी कधी तुम्हाला या कोणावर प्रश्न विचारला, खालील माप दिलं जातं आणि माप दिल्याच्या नंतर तुम्हाला या कोणाचा प्रकार विचारला, 0° माप असणाऱ्या कोणाला शून्य कोन म्हणतात आणि 1° तर 89° जो कोन असतो ना त्याला लघु कोन म्हणतात. 90° कोन झाला ना त्याला काटकोन. 91° 179° जर झाला ना त्याला विशाल कोन म्हणतात. 180° मापाचा जर कोन झाला तर त्याला सरळ कोन म्हणतात. 181 ते इथून पुढचा 359 पर्यंत जो कोन असतो ना त्याला प्रविशाल कोन म्हणतात आणि 360° जो कोन असतो ना त्याला पूर्ण कोन म्हणतात. अशा पद्धतीचे हे कोन आणि कोनाचे प्रकार सुद्धा आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिशन आरंभ जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत असणाऱ्या सन 2023 सालच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 43 ते 59 प्रश्न सोडलेले आहेत. पहा, जिल्हा प्रशासनाने आपल्या जिल्हा परिषदचे शिव सन्माननीय भंडारी साहेब, शिक्षणाधिकारी सन्माननीय पाटील साहेब, त्याच पद्धतीने आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय कराड साहेब, मिशन आरंभाचे नोडल अधिकारी सन्माननीय रामनाथ कराड साहेब, या सर्वांनी मला तुमच्या समोर व्यक्त होण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋण व्यक्त करतो आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या आणि होऊ घातलेल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि तुम्ही सर्वजण विद्यार्थी तालुका, जिल्हा आणि राज्य गुणवत्ता यादीत यात नक्कीच मला खात्री आहे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीच्या शुभेच्छा आणि थांबतो. धन्यवाद.